सायकल आहे. कोण म्हणतं? साची ती सगळ्यात पहिला मला राहते ना ती. म्हणजे मी पहले सायकल मैं तो इधर से नहीं निकालूंगी, यूज ही नहीं करत तरी इकडे ठेवून दिली आहे. आणि तिच्यामुळे आम्ही आमच्या सायकल नाही लावून पण तिला सांगायचं ना. मग वरतून बोलते की चोर लेके जाएगा. तिने काही चेन वगैरे नाही बांधली, तिने फक्त लॉक बांधलेला आहे. तिची नेली तर आम्हाला घाबरवते. असं कसं तुमची नेतील? तिची पण नेतील ना चोर ना आले तर. अशी कशी घाबरवते ती? मग तुम्ही काय? डबल होत्या. आर्या पण होती. आर्या पण बोलती इसकी साइकिल चोर हो जाएगी, इसकी साइकिल चोरी हो जाएगी, चोर उठा के ले जाएगा. असं कसं नेईल चोर? वॉचमन अंकल आहे ना तिथे. ते वॉचमॅन अंकल रात्रीचे एक तर उठत नाही. वैताग. गेटवरून चढले तरी काहीच आवाज नाही येणार. मग आता काय केलं तुम्ही? आता सायकल आम्ही काय केलं, इतकं खोडफोड करून परीची जी जुनी सायकल आहे छोटी, त्याच्यामध्ये मी त्या परीच्या सायकल मधून टायर मधून माझा लॉक घातला आणि मी एक लॉक माझा घातला. दोघांना हे केलं. एकच लॉक होता माझा, तर आम्ही दोघं टायर मधून घुसवला, त्याला लॉक करून टाकलं. म्हणजे नेणार नाही. चोर का एक सायकल उचलू शकतो, 102 नाही उचलू शकत ना. त्याने काय केलं, दोघांचे टायर लावून दिले. मग त्याने काय केलं, त्याच्याकडे रस्सी होती, तिनं त्या स्टील आहे ना इकडं, तर तिथं बांधत होती. आम्ही बोललो चोराला कैचीने कापून दिलं तर. एक तर तिने अडचणीत नव्हती लावली, खुल्ले खुल्ले लावली होती, तर चोर येऊन कापून तर जाऊ शकते. मग तिने काय केलं, अशी घुसवली सायकल. मंदिर होतं इथं कॉर्नर मध्ये, मंदिरच्या खोलीमधून घुसवली. कसं काहीतरी केलं, लॉक वगैरे लावला. आता काय करेल, चोर येईल तो आतमधून घुसून तर त्या दोरीला कापून येऊ शकत, पण तू वरतून तर कापू शकतो ना. कापू शकतो, बरोबर. तरी तिने तिकडच लावली. एक तर त्या साचीच्या सायकल मध्ये आम्हाला एवढी अडचण होते आणि वरतून ते आम्हाला हे घाबरवते की ये ऐसा हो जाएगा, वो ऐसा हो जाएगा. नाही, तुम्ही पण तिथे सांगायचं असं कसं होईल, चोर कसा येईल, इथे वॉचमन अंकल आहे आणि असं कसं बोलते तू? तुझी नाही नेणार का? आमची सायकल नेणार तर? आम्हाला एवढं अर्धा तास समजले आणि तिची जुनी सायकल उचलली. मी पेढी सायकली, मी पेढी सायकली. तिची उचलली का? बरं चल, तू आता तुटलेली सायकल होती ना, डायरेक्ट हातानेच रिपेअर झाली ती. अच्छा, हाताने फक्त तिला टाईट करायचं होतं. मग झाली तुझी चालू आता सायकल? अरे यार, उगीच मग एवढी कटकट करत होतो आपण. आम्ही एवढं फास्ट फास्ट गोल राऊंड मारत होतो. मध्ये एकदा फक्त थोडी हे झाली, मग त्याला हाताने आम्ही हे करून टाकलं. 5 मिनिटाचं काम होतं. गोल एवढा गोल गोल राऊंड फास्ट फास्ट काढत होती. बरं झालं, चल हे पण पत्थर होते, ते टायर तुटले नाही, त्या पत्थरवर जायचं तरी काही होत नाही. उगीच आपण उगीच बसलो हे करत की सायकल बिघडली. जाऊ चल, कर बाई, हो फ्रेश होती. तनू आर्या बोलते की तू मुंबई जाणार आहे, तर तनूच्या इथं नको लावू, कारण मग तू तनूच्या इथं लावली तर तू मुंबई जाशील. मग तनू कसं काय सायकल चालवणार तू? आम्ही पण बोलली मी आतमध्ये लावते, तर आतमध्ये जागा आहे ना, तर मी तिथे लावते. तर आर्या बोलली तू मुंबईला परत तू मुंबई जाणार आहे, आमची सायकल कसं काय लावणार? मग आमची सायकल कसं काय काढणार ना, आम्ही तर सायकलच नाही करू पाहणार ना. मग मी काय केलं, ते परीचं सांगितलं आणि तिकडच बांधली. आता बघू ना उद्या काय होतं. उद्या तर चिडवलं ना त्यांनी, मी बघ मी ज्यादा पण बोला कुछ भी नाही होगा मेरी सायकल. मग काय, जाऊ चल बाई, फ्रेश हो चल.